शिवानी पिळणकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। सकाळचे 10 वाजता आहेत, पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। ओमराजेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल फोटोवरून ओमराजे संतापले। कोरोना काळातील जुना फोटो मॉर्फ करून व्हायरल केला। कायदेशीर कारवाई करणार खासदार ओमराजे निंबाळकर यांचा इशारा। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग। कर्डिले यांच्या प्रचारासाठी पत्नी आणि बहीण मैदानात, मतदारांशी थेट संवाद। एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत बच्चू कडूंचा यशस्वी ट्रेक। 8 दिवसांची खडतर मोहीम पूर्ण। आंबेडकर जयंतीपूर्वी संविधानाला समर्पण। ट्रेकिंग सुविधांसाठी महाराष्ट्रातही प्रयत्नांची गरज असल्याची खंत व्यक्त। अमरावतीच्या परतवाड्यात तरुणींवरील अत्याचार प्रकरण उघड। अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप उसळला। आमदार प्रवीण तायडे यांचं ठिय्या आंदोलन। गुन्हा दाखल, आरोपी कुटुंबासह फरार। कोल्हापूरच्या पिंपळगावमध्ये LCBनं घरफोडीचा 24 तासात छडा लावला। स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक। आरोपींकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जल्लोष। महाड चौदार तळ आणि क्रांतीस्तंभ विद्युत रोषणाईनं बहरला। बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू। मस्साजोगच्या सरपंच पदासाठी आतापर्यंत एकूण 5 अर्ज दाखल। बीडमध्ये 30,000ची लाच घेताना निरीक्षण गृहाचा अधीक्षक ACBच्या जाळ्यात। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचत कारवाई, पुढील तपास सुरू। भिवंडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कॅन्डल मार्चचं आयोजन। संविधानाचं महत्त्व, समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जनजागृती। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव साजरा। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।